नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये। आजकाल आपण 10वी रिलेटेड लेक्चर्स बघत आहे आणि आजचा जे टॉपिक आहे लेक्चरचं ते आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन। आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आज लेक्चर नंबर 4 चालू आहे आणि लेक्चर नंबर 4 मध्ये आज आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 2.2। तर बघूया फर्स्ट क्वेश्चन आपल्याला काय दिलेलं आहे बघा, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय फॅक्टरायझेशन। आता फॅक्टरायझेशन मेथड म्हणजे काय किंवा फॅक्टरायझेशन कसे करायचे याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि त्यामध्ये आपण डिटेल मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे की फॅक्टरायझेशन का पाडायचे किंवा फॅक्टरायझेशन मेथड का यूज करायची किंवा कशासाठी यूज करायची त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, ती तुम्ही बघून घ्या। त्यामुळे काय होईल, तुम्हाला हा जो टॉपिक आहे म्हणजे प्रॅक्टिस सेट 2.2 आहे तो समजायला इझी जाईल। तर मग बघूया, फर्स्ट क्वेश्चन आहे आपला x स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 इज इक्वल्स टू 0। आता आपण काय करतो बघा, तर फर्स्ट नंबर आणि लास्ट नंबर याची काय करतो, मल्टिप्लिकेशन करतो। म्हणजे मल्टिप्लिकेशन करून किती आन्सर यायला पाहिजे बघा आपल्याला, तर 54x स्क्वेअर यायला पाहिजे। कारण 54 1 जा इथं काही नसतं, त्यावेळेला काय असतं 1 कोएफिशियंटच असतो। म्हणजे 54 1 जा 54 आणि एक x स्क्वेअर। आता जो मधला नंबर आहे त्याची म्हणजे आपल्याला ऍडिशन सबट्रॅक्शन करून आन्सर किती यायला पाहिजे, तर -15x यायला पाहिजे। ठीक आहे, आता 54 चे असे फॅक्टर पाडायचे की ज्याची मल्टिप्लिकेशन ही 54 आली पाहिजे, पण ज्याची ऍडिशन सबट्रॅक्शन केली तर आन्सर आपल्याला -15 यायला पाहिजे। तर बघा 9 6 जा किती होतात, तर 54 होतात। म्हणजे 9x आणि किती असणार आहे, 9 6 जा 54 म्हणून 9x × 6x म्हणजे किती होतात आपले, तर 54x स्क्वेअर होतात, बरोबर, गुणाकार केला तर। पण ह्याच दोघांची जर बेरीज केली तर आपल्याला काय मिळतं, 9x प्लस म्हणजेच आपल्याला मिळतं 15x, पण तो पॉझिटिव्ह मिळतो, बरोबर आहे। आपल्याला काय पाहिजे, निगेटिव्ह नंबर पाहिजे। म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल बघा, बोथ नंबरला म्हणजे हे दोन जे फॅक्टरायझेशन केले होते ते काय आहेत आपले रॉंग आहेत। म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल, -9x -6x या दोघांची काय करायला लागेल, मल्टिप्लिकेशन करावी लागेल। आणि गुणाकारात दोघांची चिन्ह जर वजा असतील तर उत्तराला काय येतं, तर बेरजेचं चिन्ह येतं। आणि जर तुम्हाला चिन्हांचे नियम शिकायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघून घ्या। तर 9 6 जा 54 होतात आणि x स्क्वेअर होतात, दोघांचं साइन निगेटिव्ह आहे आणि मल्टिप्लिकेशन केल्यामुळे काय होतं, तर आन्सर पॉझिटिव्ह होतं। त्याच पद्धतीनं 9x -6x केलं तर काय होतं बघा, मायनस मायनस प्लस होतं आणि येणाऱ्या आन्सरला साइन काय असतं, मायनस येतं, म्हणजे -15x येतात। ही एक मेथड आहे। आता इथे बघा आपण जो कोएफिशियंट आहे तो 54 लिहिलेला आहे। आता 54 चे असे फॅक्टर पाडायचे की ज्याची मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे, 54 यायला पाहिजे। म्हणजेच बघा 9 6 जा किती होतात, तर 54 येतात। पण आपल्याला जे मधलं आन्सर आहे ते काय आहे, मायनस आहे, बरोबर। म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल, तर दोन्ही साइन नंबरला मायनस साइन द्यावं लागेल। का, तर तुम्ही या ठिकाणी राईट करू शकता की -9 × -6 केले तर किती होतात तुमचे, +54 येतात। का, तर गुणाकारात दोघांची चिन्ह वजा असेल तर उत्तराला वजा चिन्ह येतं। दुसरी गोष्ट -9 -6 केले तर मायनस मायनस प्लस होतं, साइन मायनस होतं, म्हणजे इथं आपण 15 राईट करू शकतो। म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, तर -15 च्या ऐवजी आपल्याला हे नंबर्स राईट करायचे। म्हणून आता काय केलं बघा, हा x स्क्वेअर तसाच ठेवला, -15 होतं, 15x च्या जागेला आपण काय लिहिणार आहे, व्हेरिएबल्स, म्हणजे -15x च्या ऐवजी आपण काय लिहिणार आहे, हे टर्म्स लिहिणार आहे। म्हणजे इथे येईल आपले -9x -6x प्लस 54 इज इक्वल्स टू 0। म्हणून आता बघा ह्या दोन टर्म्स, आता यामध्ये x कॉमन निघेल बाहेर, आतमध्ये काय राहील, तर x मायनस राहील। दुसऱ्यामध्ये इथं 6 आहे आणि इथं 54 आहे, 6 9 जा 54 म्हणजे 6 कॉमन बाहेर निघू शकतं, आतमध्ये x राहील, हे प्लस होतं, मायनस प्लस मायनस होणार आहे, म्हणजे इथं साइन येताना मायनस येईल, इज इक्वल्स टू 0। देअरफॉर x -9 आणि दुसरा का घेतला x -9, कारण दोन वेळा ब्रॅकेट आहे, सेम आहे, तो ब्रॅकेट बाहेर काढला तर आतमधल्या टर्म आहेत आपली x -6 इज इक्वल्स टू 0। आता काय करणार आहे आपण, सेपरेटली करणार आहे, x -9 इज इक्वल्स टू 0 और x -6 इज इक्वल्स टू 0। देअरफॉर x इज इक्वल्स टू 9 और x इज इक्वल्स टू 6 हे आपलं काय असणार आहे, फायनल आन्सर। सेकंड वन एक्झाम्पल बघतोय। सेकंड वन एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय सांगितलेले बघा, तर x स्क्वेअर प्लस x -20 इज इक्वल्स टू 0 दिलेले। आता आपल्याला काय करायचंय, तर -20 चे 21 जा 20 म्हणजे काय आली मल्टिप्लिकेशन आपली, -20 आली, -20 आली। आता या -20 चे आपल्याला असे फॅक्टर्स पाडायचे
की ज्याची ऍडिशन सबट्रॅक्शन केलं तर किती यायला पाहिजे, +1 यायला पाहिजे, आणि ज्याची मल्टिप्लिकेशन केली तर -20 यायला पाहिजे. ठीक आहे, तर आता कोणता नंबर आहे बघा, 5 4 किती होतात आपले, तर 20 होतात. बरोबर आहे. पण आपल्याला येणारं जी टर्म आहे म्हणजे इथली जी टर्म आहे ती काय पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे. पॉझिटिव्ह पाहिजे म्हणजे मोठ्या संख्येला परत काय येणार आहे, बिगेस्ट नंबरचं साईन, म्हणजेच काय असणार आहे, प्लसचं साईन. म्हणजेच आपण छोट्या नंबरला काय येणार आहे, इथं मायनस देणार आहे. एक ट्रिक आहे जी सिंपल आहे. तर बघा, ज्या वेळेला तुम्हाला मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह पाहिजे असती आणि ऍडिशन सबट्रॅक्शन पॉझिटिव्ह पाहिजे असती त्यावेळेला मोठ्या नंबरला पॉझिटिव्ह साईन द्यायचं. पण ज्या वेळेला ऍडिशन सबट्रॅक्शन तुम्हाला निगेटिव्ह पाहिजे असते आणि मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह पाहिजे असते त्यावेळेला दोन्ही नंबरला तुम्ही काय करणार आहे, तर निगेटिव्ह साईन्स देणार आहे. जेणेकरून काय होतं की निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह होतं मल्टिप्लिकेशन मध्ये, आणि ऍडिशन मध्ये काय होतं, निगेटिव्ह निगेटिव्ह ऍडिशन करतो आपण आणि साईन देताना निगेटिव्ह देतो. ठीक आहे, तर आता इथं बघा 5 × -4 म्हणजेच किती आले, -5 - 4 हे काय असणार आहे, आपले पॉझिटिव्ह 1 असणार आहे. त्याच पद्धतीनं आपण काय करणार आहे, या 1च्या जागेला हा टर्म्स राईट करणार आहे. म्हणजेच बघा, हा फर्स्ट टर्म तशीच राहील आपली, दुसऱ्या टर्म मध्ये 5x येईल. फक्त आपल्याला यामध्ये काय करायचे, तर व्हेरिएबल्स राईट करायचे. ठीक आहे, म्हणजेच इथं बघा 5x - 4x - 20 = 0. फर्स्ट टू टर्म, लास्ट टू टर्म. यामध्ये x आहे, इथं पण x आहे, x बाहेर काढला, आतमध्ये हा एक x राहिला, +5 राहिले, का तर इथला x ऑलरेडी बाहेर आलेला आहे. आता 4च्या टेबलमध्ये 20 आहे त्यामुळे 4 बाहेर काढले, त्याबरोबर बघा दोन्ही ठिकाणी मायनस होते त्यामुळे -4 काढले तर आतमध्ये दोन्ही टर्म्स काय होतील, पॉझिटिव्ह होतील. आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की जो फर्स्ट ब्रॅकेट आहे सेम ॲज इट इज सेकंड पण ब्रॅकेट निघतो किंवा येतोच. त्यामुळे बघा x + 5 सेम ब्रॅकेट होता म्हणून आपण परत एकदा कॉमन काढलेले आहे दोघांच्यातून. आतमध्ये राहिलेली टर्म आहे आपली x - 4 = 0. Therefore x + 5 = 0 or x - 4 = 0. म्हणजे x = -5 or x +4 हे आपलं काय असणार आहे, फायनल आन्सर असणार. थर्ड वन एक्झाम्पल बघतोय आणि थर्ड वन एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय सांगितलेलं बघा, 2y² + 27y + 13 = 0 दिलेले. ठीक आहे, तर यामध्ये परत एकदा बघा, मगाचे जे कोइफिशियंट्स होते इथं 1 होते त्याच्यामुळे 13 म्हणजे 13 येत होतं, पण आता इथं आपलं किती दिलेलं आहे, 2 दिलेलं आहे. म्हणजेच आपण काय करणार आहे, 13 × 2 म्हणजे 26. आता आपल्याला 26 असे फॅक्टर पाडायचे की ज्याची मल्टिप्लिकेशन 26 येईल आणि ऍडिशन सबट्रॅक्शन केलं तर जो मधला नंबर आहे म्हणजे 27y यायला पाहिजे. तर बघा 26 × 26, तर 26 × 1 केलं तर 26 येतं आणि 26 + 1 केलं तर किती येतं, 27 येतं. तर आपल्याला काय करायचंय, तर 27च्या जागेला 26 + 1 हे आपल्याला सबस्टिट्यूट करायचंय. म्हणजेच काय होईल बघा, तर 2y² + 26y + 1y + 13 = 0. आता परत एकदा 2 2 चे ग्रुप्स. आता यामध्ये 2 आहे, यामध्ये पण 2 आहे, का तर युनिट प्लेसला 6 असल्यामुळे 2 ने डिवाइड होतं, म्हणजेच 2 बाहेर काढू शकतो. देन y आणि y आहे त्यामुळे y बाहेर काढला तर आतमध्ये काय राहील बघा, इथला एक y राहील, का तर 2 ऑलरेडी बाहेर निघालेला आहे, प्लस 13 2 × 26 म्हणजे इथे येणार आहे आपले 13, म्हणजेच y + 13 राहिले. प्लस आता यामध्ये काहीच कॉमन नाही आहे त्यावेळेला काय करतो आपण, तर 1 कॉमन काढतो, म्हणजेच काय येणार इथं 1 इंटू ब्रॅकेट हा y राहील प्लस 13 1 × 13 त्यामुळे 13 ॲज इट इज तसंच = 0. Therefore y + 13 y + 13 म्हणून परत एकदा y + 13 हा एक ब्रॅकेट तयार होईल आणि राहिलेला दुसरा ब्रॅकेट आपला 2y + 1 = 0. सेपरेशन केले तर y + 13 = 0 और 2y + 1 = 0. आता y -13 हा एक येईल और y हा 1 निगेटिव्हला जाईल आणि हा मल्टिप्लाइडला होता तो डिवाइड मध्ये जाईल, म्हणजेच काय होणार आहे, -1/2 हे आपलं काय असणार आहे आन्सर. म्हणूनच y -13 और y -1/2 हे आपले काय असणार आहेत, रूट्स असणार आहेत इक्वेशन. फोर्थ वन क्वेश्चन बघतो. फोर्थ वन क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं बघा, 5m² = 22m + 15 दिलेलं आहे. म्हणजे याला काय करायला लागेल, स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायला लागेल. आणि स्टँडर्ड फॉर्म मध्ये कसं आणायचं किंवा स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय हे पण आपण आधीचे व्हिडिओ बघितलेले आहेत, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तीही बघून घ्या.
एम स्क्वेअर येईल, हे +22 होतं, इथं आल्यानंतर -22 एम आलेले आहेत, हे +15 होतं, इथं आल्यानंतर -15 इज इक्वल्स टू 0 आलेले आहेत. आता परत एकदा बघा, मल्टिप्लिकेशन करून घ्यावी लागेल. म्हणजेच बघा 15 इंटू 5 म्हणजेच किती होतात, 15 5 -15 इंटू 5 म्हणजेच किती आलेले आहेत, 15 5 75 पण -75 आलेले. ठीक आहे, पण आपल्याला फॅक्टरायझेशन -22 म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शन करून आपल्याला -22 यायला पाहिजे. असा कोणता नंबर आहे ज्याचे फॅक्टरायझेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळतं, तर बघा 25 3 जा किती होतात, तर 75. 25 मधून 3 गेले तर आपले 22 राहतात, बरोबर आहे. पण आता इथं आला साईनचा प्रश्न. साईन बघा, आता इथं राहिला साईनचा प्रश्न. साईन बघा, मल्टिप्लिकेशन करून पण आपल्याला मायनस साईनच पाहिजे आणि ऍडिशन सबट्रॅक्शन करून पण आपल्याला काय पाहिजे, मायनस साईन करायला पाहिजे. अशा वेळेला काय करायचं, जे बिगेस्ट नंबर असतात त्याला मायनस साईन द्यायचं. जेणेकरून होतं काय, तर -25 इंटू 3 केलं तर मल्टिप्लिकेशन केल्यामुळे इथं आपले 75 येतीलच, पण एका नंबरला मायनस साईन आहे त्यामुळे आन्सरला मायनस साईन येईल. त्याच पद्धतीनं -25 + 3 केले तर प्लस मायनस मायनस होतं आणि बिगेस्ट नंबरचं साईन आपण देतो, म्हणजेच येताना आपल्या इथे -22 येतात. म्हणजेच आपण काय करणार आहे, -22 ऐवजी ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहे. म्हणजेच काय होईल बघा, तर 5m² -25m + 3m - 15 इज इक्वल्स टू 0. आता परत एकदा दोन दोनचे ग्रुप्स केलेले आहेत. आता ग्रुप्स केल्यानंतर यामध्ये 5m आणि 5च्या टेबलमध्ये 25 आहे, त्यामुळे 5 बाहेर काढू शकतो. पण 5 बाहेर काढला, यातला एक m बाहेर काढला, इथं 2 m होते त्यामुळे एक m राहिला, -5 5 जा 25 आणि इथला m ऑलरेडी बाहेर आलेले त्याच्यामुळे m - 5 राहतील. ठीक आहे, आता इथं कॉमन बघा 3च्या टेबलमध्ये 15 आहे, त्याच्यामुळं +3 जर बाहेर काढले तर आतमध्ये हे m आणि 5 3 5 जा 15 म्हणून 5 इज इक्वल्स टू 0. परत दोन ब्रॅकेट सेम, म्हणजे एक ब्रॅकेट राईट करणार आहे आपण m - 5, दुसरा ब्रॅकेट आपला 5m + 3 इज इक्वल्स टू 0. Therefore m - 5 इज इक्वल्स टू 0 or 5m + 3 इज इक्वल्स टू 0. m इज इक्वल्स टू 5 का तर निगेटिव्ह होतं, पॉझिटिव्ह झालेले. आणि दुसरं असणार आहे आपलं m इज इक्वल्स टू, इथं काय होतं बघा, तर -3 होतील आणि m इज इक्वल्स टू -3/5 कारण मल्टिप्लायडला होतं, इकडे गेल्यानंतर डिवाइडला. हे आपलं सेकंड आन्सर असणार. 5th वन क्वेश्चन बघतोय, 2x² - 2x + 1/2 इज इक्वल्स टू 0. आता 1/2 घेऊन पण आपण सॉल्व्ह करू शकतो, पण पुढे जाऊन थोडेसे कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. त्यासाठी आपण काय करायचंय बघा, डिवाइड मध्ये किती आहे, 2 आहे, म्हणून आपण काय करणार आहे, तर मल्टिप्लाय बाय 2 करणार आहे. ठीक आहे, आता मल्टिप्लाय बाय 2 केल्यामुळे इथं काय होईल बघा, हे 2 × 2x² - 2 × 2x + 2 × 1/2 इज इक्वल्स टू 0. आता 2 × 2 किती झाले, 4x² - 2 2 जा 4x प्लस हे 2 2 गेट कॅन्सल, इथं राहिले 1 इज इक्वल्स टू 0. आता आपल्याला काय करायचंय बघा, 4 1 जा 4 म्हणजे मल्टिप्लिकेशन काय असणार आहे आपली, तर 4 1 जा 4 असणार आहे. आता 4 चे फॅक्टर असे पाडायचे आहेत आपल्याला की ज्याचे ऍडिशन सबट्रॅक्शन किती यायला पाहिजे, -4 यायला पाहिजे, पण मल्टिप्लिकेशन काय यायला पाहिजे, +4 यायला पाहिजे. असा कुठला नंबर आहे, तर 2 × 2 2 2 जा किती होतात बघा, तर 4 होतात. आता मल्टिप्लिकेशन मध्ये मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह पाहिजे असेल आणि ऍडिशन सबट्रॅक्शन निगेटिव्ह पाहिजे असेल, त्यावेळी मगाशी सांगितलं की दोघांना साइन्स काय द्यायचे, निगेटिव्ह द्यायचे, जेणेकरून -2 × -2 2 2 जा 4 होतील, दोघांच्या साइन मायनस आहे त्यामुळे आन्सर पॉझिटिव्ह येईल. दुसरी गोष्ट इथं बघा, -2 - 2 म्हणजे मायनस मायनस प्लस होतं, साइन मायनस असतं म्हणजे -4 येतील. म्हणजेच या -4 च्या ऐवजी आपण काय करणार आहे, ह्या दोन व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहे. म्हणजेच इथं बघा 4x² - 2x - 2x + 1 इज इक्वल्स टू 0 आलेले. परत आता दोन दोनचे ग्रुप्स केलेले आहेत आपण, यामध्ये आणि यामध्ये 2 कॉमन आहे म्हणून 2 बाहेर काढला. यामध्ये आत बघा इथे x आहे, इथे x आहे म्हणून x पण बाहेर काढला, तर काय राहिले, तर 2 2 जा म्हणजे इथं 2 येतील आणि x राहतील, -2x ऑलरेडी बाहेर आलाय त्यामुळे इथं येईल 1 मायनस, इथं काहीच कॉमन नाहीये त्यामुळे मायनस बाहेर काढले, आतमधले हे पॉझिटिव्ह झाले, हे निगेटिव्ह झाले, इज इक्वल्स टू 0. म्हणजे सेम ब्रॅकेट 2x - 1 आणि दुसरा ब्रॅकेट 2x - 1 इज इक्वल्स टू 0. सेपरेशन केले, 2x - 1 इज इक्वल्स टू 0 और 2x - 1 इज इक्वल्स टू 0. Therefore
एक्स म्हणजे 2x इज इक्वल्स टू 1 आले आणि x इज इक्वल्स टू 1/2. त्याच पद्धतीने इकडे पण काय असणार आहे x इज इक्वल्स टू 1/2. म्हणजे हे काय असणार आहे x इज इक्वल्स टू 1/2 और x इज इक्वल्स टू 1/2 हे आपलं आन्सर. आता 6th क्वेश्चन आहे आपला. 6th क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेले बघा, तर 6x मायनस 2/x इज इक्वल्स टू 1 दिलेले. म्हणजेच काय करायला लागेल, पहिल्यांदा आपल्याला काय करायला, सगळ्या टर्म्स एका साईडला घेतल्या. 6x मायनस 2/x प्लस मायनस 1 इज इक्वल्स टू 0. आता डिनॉमिनेटर मध्ये x होते म्हणून आपण काय करणार आहे, तर मल्टिप्लाय बाय x केली. तर त्यामुळे काय होईल, 6 इंटू एक्स स्क्वेअर झालेले आहेत, मायनस हा x आणि हा x गेट कॅन्सल झाला, राहिले फक्त 2 आणि ह्या 1 ला मल्टिप्लाइड केले म्हणजे 1x राहिले इज इक्वल्स टू 0. आता हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये फर्स्ट राईट करून घ्यायला लागेल. म्हणजेच काय होईल बघा, 6x² मायनस 1x मायनस 2 इज इक्वल्स टू 0. आता बघा आपल्याला काय करायला लागेल, 6 आणि -2 ची मल्टिप्लिकेशन केली तर इथे काय होईल बघा, 6 इंटू -2 म्हणजे 6 2 12 म्हणजे -12 आलेले आहेत. पण आपल्याला ऍडिशन सबट्रॅक्शन ही किती यायला पाहिजे, तर -1 यायला पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन -12 यायला पाहिजे. म्हणजे असे कोणते फॅक्टर आहेत बघा, तर 4 3 किती होतात, तर 12 होतात आणि दोघांना पण मायनस साईन पाहिजे. त्यामुळे बिगेस्ट नंबरला तुम्ही जर मायनस साईन दिलं तर सगळ्यांचे आन्सर्स काय येतील, मायनस येतील. म्हणजे 4 3 12 -12 येईल आणि -4 + 3 म्हणजेच काय येणार आहे, -1 येणार आहे. -1 च्या ऐवजी आपण त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार. म्हणजे 6x² मायनस 4x प्लस 3x मायनस 2 इज इक्वल्स टू 0 आलेले. ठीक आहे. आता परत 2 चे ग्रुप्स केले आपण. ग्रुप्स केल्यामुळे इथं काय होईल, 6 आणि 4 हे 2 च्या टेबलमध्ये आहेत, त्यामुळे 2 कॉमन बाहेर काढू शकतो आपण. म्हणून 2 काढला, x आहे म्हणून x पण बाहेर काढला. आता इथे बघा 2 3 6 म्हणून 3 आले. इथला x ऑलरेडी बाहेर आलाय त्यामुळे एक x राहील, मायनस 2 2 म्हणजे इथे आले 2 प्लस यामध्ये काहीच कॉमन नाहीये त्यामुळे आपण 1 बाहेर काढला, आतमध्ये सेम ब्रॅकेट तसंच राहील इज इक्वल्स टू 0. म्हणजे 3x मायनस 2 आणि दुसरा ब्रॅकेट असेल आपला 2x प्लस 1 इज इक्वल्स टू 0 असणार आहे. आता बघा इथं होईल आपले 3x मायनस 2 इज इक्वल्स टू 0 और 2x plus 1 is equals to 0. Therefore, 3x is equals to 2, x is equals to 2/3. हे आपले फर्स्ट इक्वेशन. दुसरे असणार आहे आपले 2x is equals to -1 होतील आणि x is equals to -1/2. हे आपलं सेकंड. म्हणजे हे आपलं काय असणार आहे, सोल्युशन किंवा रूट्स ऑफ द. क्वेश्चन नंबर 7 बघतोय आणि क्वेश्चन नंबर 7 हा बुक मध्ये ऍक्टिव्हिटी टाइप क्वेश्चन्स आहे आणि हा क्वेश्चन बऱ्यापैकी विचारला गेलेला आहे. आणि मी ऍक्टिव्हिटी टाइप एवढ्यासाठी नाही घेतलेला का, तर तुम्हाला सोप्या पद्धतीने समजवता येईल मला, म्हणून मी ते ऍक्टिव्हिटी टाइप घेतलेला नाहीये. आपण डायरेक्टली सॉल्व्ह करणार आहे. तर क्वेश्चन आहे आपला √2x² + 7x + 5√2 इज इक्वल्स टू 0 आहे. ठीक आहे. आता बघा आपण काय करतो, फर्स्ट मल्टिप्लिकेशन करतो. कशाची करतो, √2 आणि 5√2. म्हणजेच बघा √2 इंटू 5√2 केलं तर मग √2 इंटू √2 म्हणजेच काय असतं, ज्यावेळेला दोन रूटची मल्टिप्लिकेशन करतो त्यावेळेला रूट निघून जातो. म्हणजेच बघा √2 नुसता 2 होईल आणि हे 5 ॲज इट इज. म्हणजेच 5 2 किती असणार आहे आपले 10. आता 10 चे फॅक्टर्स आपल्याला असे पाडायचे आहेत की ज्याची ऍडिशन सबट्रॅक्शन ही किती आली पाहिजे, 7 आला पाहिजे. आता इथे बघा 5 + 2 7च होतात आणि 5 2 किती होतात, तर 10 येतात. म्हणजेच आपण फॅक्टर काय घेऊ शकतो, 5 आणि 2 घेऊ शकतो. राईट करून घेऊया. म्हणजेच बघा इथं √2x² + 5x + 2x + 5√2 इज इक्वल्स टू 0. आता या फर्स्ट टू टर्म आणि या लास्ट टू टर्म्स एकत्र केल्या. आता यामध्ये कॉमन काय आहे का, तर x कॉमन आहे म्हणून मी फक्त x बाहेर काढले तर आतमध्ये काय राहतील, √2x प्लस इथले 5 राहतील का, तर x बाहेर आलेले. आता यामध्ये बघा इथं 2x आहे आणि इथं 5√2 आहे. आता 2x म्हणजेच बघा 2 √2 इंटू √2 म्हणजेच किती असतं 2. म्हणजे या 2 च्या ऐवजी आपण √2 असं कन्सिडर केलं तर मध्ये यातला एक √2 आणि यातला एक √2 बाहेर येईल. म्हणजे प्लस √2 बाहेर आले तर आतमध्ये काय राहील, हा एक √2 राहील आणि x राहील प्लस हा √2 ऑलरेडी बाहेर आलाय त्यामुळे इथं काय राहील आपले प्लस 5 राहतील इज इक्वल्स टू 0. आता हे दोन ब्रॅकेट सेम आहे त्यामुळे एकच ब्रॅकेट घेतलेलं आहे आपण आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये राहिलेल्या टर्म्स म्हणजे x + √2 हे आपलं असतं. ठीक आहे. सेपरेशन केले म्हणजेच बघा √2x + 5 इज इक्वल्स टू 0 और x + √2 इज इक्वल्स टू 0. देअरफॉर
√2x इज इक्वल्स टू -5 होतील और x इज इक्वल्स टू -√2 होतील. आता हा √2 काय होता इथं मल्टिप्लाइड होता, इकडे गेल्यानंतर डिवाइड मध्ये जाईल म्हणजे 5/√2 और x इज इक्वल्स टू -√2. हे आपले काय असणार आन्सर्स. 8वा क्वेश्चन बघतो आणि 8व्या क्वेश्चन मध्ये परत एकदा रूट आलेले आणि रूटचे एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे ते परत एकदा बघतोय आपण. तर बघा 3x² - 2√6x + 2 इज इक्वल्स टू 0 आहे. तर आता आपल्याला काय करायचंय तर मल्टिप्लिकेशन म्हणजे कशाची मल्टिप्लिकेशन 2 आणि 3 म्हणजेच बघा 3 × 2 म्हणजेच किती येतील आपले 6 येतील. ठीक आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन तर आपल्याला 6 आणायची आहे पण आपला जो मधला नंबर आहे तो बघा 2√6 आहे म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शन ही आपल्याला काय यायला पाहिजे -2√6 यायला पाहिजे. म्हणजेच आपल्याला काय करता येईल बघा आता 6 असे फॅक्टर पाडायचे म्हणजे √6 × √6 घेतलं तर बघा √6 × √6 जे असतं ते काय असतं तर 6 असतं. ओके पण इथं ज्या वेळेला √6 आणि प्लस √6 करतो त्यावेळेला 1 + 1 2√6 होतात. तर आता आपल्याला चिन्ह कोणते द्यावे लागतील तर मल्टिप्लिकेशन आपल्याला काय आणायचे पॉझिटिव्ह आणायचे त्यामुळे दोघांना चिन्ह निगेटिव्ह आले. इथं पण दोघांना चिन्ह जर निगेटिव्ह दिली तर मायनस मायनस प्लस होतं आणि साइन काय होतं मायनस येतं म्हणून दोघांना काय येतील आपले मायनस साइन येतील. ठीक आहे म्हणजेच बघा 3x² - √6x -√6x + 2 इज इक्वल्स टू 0 आलेले. ठीक आहे आता हे थोडेसे चेंजेस करून मी सॉल्व्ह करणार आहे का कारण तुम्हाला ते समजवायचंय मला एक्झाम्पल व्यवस्थित म्हणून मी त्यात थोड्याशा स्टेप्स वाढवणार आहे आणि मग तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आता यामध्ये बघा 3 म्हणजेच काय घेऊ शकतो आपण √3 × √3x² घेतले. ठीक आहे √6 म्हणजेच आपण काय घेऊ शकतो बघा √3 × √2x घेतले मायनस सेम इथं पण √3 × √2x घेतले आणि +2 च्या ऐवजी आपण काय घेतले √2 × √2 इज इक्वल्स टू 0. हे का केलं सेपरेशन्स का तर टर्म्स बाहेर काढताना त्या इझिली कशा बाहेर काढायचे हे तुम्हाला समजावं म्हणून इथं आपण काय घेतलेले सेपरेशन्स केलेले. तर बघा इथं √3 आहे इथं √3 आहे x आहे म्हणजेच आपण यामधून √3x बाहेर काढलं तर आतमध्ये काय राहील एक √3 आणि x राहील आणि इथला काय राहणार आहे आपला √2 राहणार आहे. ठीक आहे यामध्ये पण बघा √2 इथं पण √2 आहे त्यामुळे -√2 जर बाहेर काढला तर आतमध्ये √3x राहिले आणि दुसऱ्या टर्म मध्ये काय राहणार आहे आपले नुसते -√2 इज इक्वल्स टू 0. आता यामध्ये बघा √3x -√2 हे एक ब्रॅकेट सेम आहे त्यामुळे हा ब्रॅकेट घेतलेला आहे आणि राहिलेले कॉमन फॅक्टर्स म्हणजे √3x -√2 इज इक्वल्स टू 0. देयरफॉर √3x -√2 इज इक्वल्स टू 0 और √3x -√2 is equals to 0. Therefore, √3x is equals to √2. Therefore, x is equals to 2/3. म्हणजे √2/3 और √3x is equals to √2 येतील आणि x is equals to √3/2 किंवा तुम्ही असं सेपरेटली राईट करू शकता. हे असणार आहे आपलं आन्सर. 9th वन क्वेश्चन बघतोय आपण आणि 9th वन क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा 2m इंटू ब्रॅकेट m - 24 इज इक्वल्स टू 50 दिलेले. आता फर्स्ट आपल्याला काय करायला लागेल ब्रॅकेट सॉल्व्ह करायला लागेल आणि हा जो +50 होता इकडे आल्यानंतर -50 होईल म्हणजेच काय टर्म होईल बघा आपली 2m² - 24 2 = 48m आणि हे -50 इज इक्वल्स टू 0. आता एक ऑब्झर्वेशन केलं तर प्रत्येक टर्मला 2 नी डिवाइड होतं म्हणजेच इथं बघा डिवाइड काय करणार आहे आपण या इक्वेशनला डिवाइड बाय 2 केले तर येणारा आन्सर काय असणार आहे आपलं तर m² - 2 2 = 2 4 = m -25 इज इक्वल्स टू 0. आता आपल्याला काय करायचंय 25 1 = 25 आणि आता 25 चे फॅक्टर्स असे पाडायचे आपल्याला की ज्याची मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे तर 25 यायला पाहिजे आणि ऍडिशन सबट्रॅक्शन करून साइन किती यायला पाहिजे तर -24 यायला पाहिजे. म्हणजे बिगेस्ट नंबरला साइन दिलं तर -25 इंटू 1 केले तर -25 येतात आणि -25 + 1 केले तर आपल्याला -24 येतात म्हणजेच -24 ऐवजी आपण काय लिहिणार आहे या टर्म्स राईट करणार आहे. आता बघा इथं m² तसेच राहतील -25m येतील +1m येतील -25 इज इक्वल्स टू 0 म्हणजेच परत दोन ग्रुप्स केलेले आहेत m कॉमन होता m बाहेर काढलेला आहे m -25 राहिलेले आहेत
प्लस 1 बाहेर काढला, परत एकदा m-25 राहिले इज इक्वल्स टू 0, म्हणून m-25 वन ब्रॅकेट आणि दुसरा ब्रॅकेट काय असणार आहे आपला 1 + 1. या आता कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाले असतील. म्हणजेच m-25 इज इक्वल्स टू 0 और m+1 इज इक्वल्स टू 0. देयरफॉर m इज इक्वल्स टू 25 और m इज इक्वल्स टू -1 is the solution or roots of the equation. 9th one क्वेश्चन बघतोय आपण. 9th one क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे तर 25m² इज इक्वल्स टू 9 दिलेले आहे. म्हणजे हा जो 9 आहे तो इकडे आल्यानंतर काय होईल बघा 25m² - 9 इज इक्वल्स टू 0. आता एक ऑब्झर्वेशन केलं तर इथे आयडेंटिटी यूज केलेली आहे. कोणती आयडेंटिटी आहे बघा a² - b² असेल तर फर्स्ट टर्म मध्ये a + b आणि सेकंड टर्म मध्ये काय असतं तर a - b असतं. ठीक आहे. आता का इथे बघा 5 चा स्क्वेअर 25 असून 3 चा स्क्वेअर काय असतो 9 असतो. म्हणजे याऐवजी आपण काय करू शकतो 5m² - 3² इज इक्वल्स टू 0. म्हणजे जर आयडेंटिटी यूज केली तर इथे काय येईल आपलं 5m - 3 आणि 5m + 3 इज इक्वल्स टू 0. याला a कन्सिडर केलं, याला b कन्सिडर केलं, a + b a - b. आता सेपरेशन केले is equals to 0 or 5m + 3 is equals to 0. Therefore 5m is equals to 3 or 5m is equals to -3. m is equals to 3/5 or m is equals to -3/5. हे काय असणार आहे आन्सर असणार. 10th one question 7m² is equals to 21m दिलेले आहे. ठीक आहे. आता बघा ही प्लस ची टर्म होती, इकडे आल्यानंतर मायनस होईल म्हणजे 7m² - 21m इज इक्वल्स टू 0. आता लास्ट टर्म म्हणजे सी ची टर्म आपल्याला दिलेली नाहीये, फॅक्टरायझेशन मेथड करायची आपल्याला. तर एक सिंपल मेथड आहे यामध्ये, पण ह्यात 7 च्या टेबल मध्ये 21 आहे, इथे m कॉमन आहे. म्हणजे आपण काय करू शकतो 7m जर बाहेर काढले तर आतमध्ये m - 7 3 जा 21 म्हणून 3 राहिले इज इक्वल्स टू 0. आता सेपरेशन करा म्हणजे देयरफॉर 7m इज इक्वल्स टू 0 और m - 3 इज इक्वल्स टू 0. म्हणजे m इज इक्वल्स टू 0 और m इज इक्वल्स टू 3. हे काय असणार आहे आन्सर असणार आहे आपलं. दुसरी गोष्ट m² - 11 इज इक्वल्स टू 0. आता या ठिकाणी परत एकदा आपल्याला हीच आयडेंटिटी यूज करावी लागणार आहे. तर ती कशी करणार आहे इथे बघा x² - b² असेल तर a + b आणि a - b. आता काय करणार आहे आपण तर 11 हा कशाचा स्क्वेअर आहे का तर नाहीये. मग अशा वेळेला √11 चा स्क्वेअर काय असतो तर 11 असतो. म्हणून m² - √11 ब्रॅकेट स्क्वेअर केले आपण. तर इथं a आणि हा b घेतला तर इथं काय येईल बघा m + √11 आणि दुसरा ब्रॅकेट येईल आपला m - √11 इज इक्वल्स टू 0. तर इथं बघा m + √11 इज इक्वल्स टू 0 और m - √11 इज इक्वल्स टू 0. Therefore m इज इक्वल्स टू -√11 और m इज इक्वल्स टू +√11. या ठिकाणी आपला व्हिडिओ संपलेला आहे, म्हणजे प्रॅक्टिस सेट पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सांगा की व्हिडिओ कसा वाटला आणि त्याच पद्धतीने तुमच्या मित्रांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओची मदत होईल. थँक्यू.